कोकणामधल्या हापूस आंब्याला देखील या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसणार आहे। कारण कोकणामध्ये यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी आणि उशिरा आहे। असं असताना निर्यात बाजारावरती आखाती युद्धाचे ढग सध्या जमा झालेत। महिनाभरामध्ये युद्ध थांबलं नाही तर आखातामध्ये होणाऱ्या आंब्यांच्या निर्यातीवरती या सगळ्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। मुळात आंब्याला आलेला शेवटचा मोहर देखील करपून गेलाय। हापूसच्या उत्पादनावरती मोठा परिणाम झालाय। अशामध्येच काही दलाल मंडळी आखाती युद्धाचं कारण पुढे करून आंब्याचे दर पाडण्याचे प्रयत्न करत असल्याची भीती सध्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आंबा बाजारात येतो, मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे उशिरा म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीला आंबा मोठ्या प्रमाणावरती बाजारात येईल। त्यावेळेला जर युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर आंब्याचे दर हे घसरण्याची शक्यता असल्याची भीती रायगडमधल्या आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही दलालांनी किंवा काही व्यापाऱ्यांनी सुद्धा अनेक मीडियाशी बोलताना काही शंका आशंका व्यक्त केलेल्या आहेत। परंतु एक शेतकरी आणि एक जाणकार म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की यावर्षी हापूस आंब्याचं उत्पादन कोकणामध्ये इतकं कमी आहे की ते आपल्या देशात सुद्धा पुरणार नाही। युद्ध जरी सुरू राहिलं आणि पुढील 1 महिना समजा जर युद्ध सुरू राहिलं तर या आंब्याच्या एक्सपोर्टवर फारसा परिणाम होणार नाही। पण मार्च अखेरनंतर सुद्धा युद्ध सुरू झालं तर मात्र थोडंसं एक्सपोर्टवर परिणाम होईल। तोही गल्फमध्ये म्हणजे आखाती देशांमध्ये आंबा जातो, त्या आखाती देशांमधल्या एक्सपोर्टवर थोडाफार परिणाम होईल। जगप्रसिद्ध असा देवगड हापूस आंब्याचं यंदाच्या वर्षी मात्र खूपच नुकसान झालेलं आहे। बदलत्या वातावरणामुळे हापूस आंब्याचं 80 ते 85% नुकसान झाल्याचं दिसतंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। जी काय परिस्थिती दिसली ती अतिशय गंभीर परिस्थिती आहे। म्हणजे आंबा जिथे 300 400 पेट्या बाहेर यायच्या तिथे आज 5 10 पेट्या पण निघत नाहीये। आणि म्हणून ही सगळी परिस्थिती शासन म्हणून प्रशासन म्हणून आम्ही खुल्या डोळ्याने पाहिलेल्या आहे। आमच्या आंबा बागायतदारांच्या ज्या व्यथा आहेत, जे कधीच कोणाकडे हात पसरत नाही, कधीच काय मागत नाही, ते आज व्यथित आहेत। कारण का जी काय परिस्थिती आहे ती निसर्गामुळे आहे। जे काय कीड निर्माण झाली आहे, सारखा कीड आहे, उपलब्ध असणारी औषधं जी आहेत ती त्या कीड जी लागलेली आहे, रोग जो लागलाय त्याच्यावर कामच करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।